आता फक्त याच बहिणींना 1500 रुपये येत आहे। अजून आले 1500 रुपये। हे बघा, तुम्ही सर्वजण बहिणींनो, तुम्ही सर्वजण जुलैच्या 1500 रुपयेची वाट बघत होते, जुलैच्या हप्त्याची वाट बघत होते। तर थेट आता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जुलैचे 1500 रुपये येणे सुरू झाले आणि फक्त याच महिलांना, याच बहिणींना हे 1500 रुपये मिळत आहे। तर कोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये 1500 रुपये आज आले आणि कोणाकोणाला पैसे मिळत आहे ते समजून घेऊया। आणि महत्त्वाचं म्हणजे एक यादी आलेली आहे बघा, या यादीमध्ये तुमचं नाव असेल तर आता तुम्हाला पैसे मिळणार नाही, कारण आता अपात्र जे यादी आहे, अपात्रतेची यादी, भरपूर बहिणींचा हप्ता बंद करण्यात आलेला आहे। अशा बहिणींची यादी लागलेली आहे आणि या बहिणींना आता हे जुलैचे 1500 रुपये येत नाही आहे। फक्त ज्या बहिणी पात्र आहेत अशा पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 1500 रुपये येणे सुरू झाले आणि आजपासून भरपूर बहिणींच्या खात्यामध्ये पैसे पडलेले आहेत, पुन्हा पैसे येणे सुरू झाले। चला सर्व सांगतो। तर तुम्ही सर्वजण वाट बघत होते ना, पैसे आज येतात की उद्या येतात, परंतु पैसे काही खात्यामध्ये तुमच्या जमा होत नव्हते, परंतु आता सुरुवात झाली। अजून आले 1500 रुपये जुलैचे। लाडक्या बहिणींनो, ही मोठी खुशखबर आहे, थेट 1500 रुपये आले। सर्व सांगतो, व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा। व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर पहिल्यांदा आलेलं असाल तर आपलं चॅनल पण सबस्क्राईब करा, महत्त्वाची माहिती आहे। हे बघा, मी तुम्हाला काय सांगतो आता एकदम सिंपल सोप्या भाषेत ती माहिती समजून घ्या। हे बघा, तर आता अपात्रतेची यादी आलेली आहे। 80,000 लाडक्या बहिणी अपात्र झाल्या। 80,000 महिलांना आता जे काही 1500 रुपये आहेत ते 1500 रुपये मिळणार नाहीत, ते 1500 रुपये त्यांचे बंद करण्यात आलेले आहेत। कशामुळे? 4 चाकी वाहन असेल, 2.5 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असेल, 2-2 योजनेचा लाभ घेत असाल, त्यानंतर आयकरदाता असाल, सरकारी कर्मचारी असाल, तर यामुळे या बहिणींना अपात्र करण्यात आलेले आहेत। मग ज्या बहिणी पात्र आहेत अशा पात्र लाडक्या बहिणींना आता जुलैचे जे काही 1500 रुपये आहेत ते सुरू झाले। हो, तुम्ही बरोबर ऐकतायत, 1500 रुपये सुरू झाले आणि महत्त्वाचं म्हणजे 7000 रुपये पण मिळत आहे। हे 7000 रुपये कशाचे आहेत त्याबद्दल पण सांगतो, व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पूर्ण बघा। आणि जी यादी आलेली आहे, यादी महत्त्वाची आहे। या यादीमध्ये नाव असेल तर ती अपात्रतेची यादी आहे, या यादीमध्ये नाव असेल तर तुम्हाला आता हे 1500 रुपये आजपासून आता मिळणार नाही, हप्ता तुमचा बंद झालेला आहे असं समजून घ्यायचं, यादीमध्ये नाव असेल तर। चला सर्व सांगतो, यादी पण तुम्हाला दाखवतो, सर्व माहिती देतो, व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा फक्त। तर लाडक्या बहिणींनो, आता जी माहिती मी तुम्हाला सांगत आहे नीटपणे समजून घ्या, अतिशय महत्त्वाची माहिती बघा। कोणत्या महिलांना मिळणार नाही लाभ, कोणत्या बहिणींना मिळणार नाही आजपासून लाभ समजून घ्या। हे बघा, या योजनेचा लाभ सर्वांना मिळेल असं नाही, काही विशिष्ट अटी व निकष सरकारने ठरवले आहेत बघा। ज्या महिलांच्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त आहे अशा बहिणींना लाभ मिळणार नाही। त्यानंतर बघा, महत्त्वाचं म्हणजे 2.5 लाखपेक्षा उत्पन्न जास्त असेल तर लाभ बंद। ज्या महिला सरकारी सेवेत कार्यरत आहेत किंवा इतर सरकारी योजनांचा लाभ घेत आहेत अशा बहिणींचा लाभ बंद झालेला आहे। त्यानंतर किंवा ज्या कुटुंबाकडे 4 चाकी वाहन आहे अशा बहिणींचा पण लाभ बंद। त्यानंतर त्या महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही। ओके, हे बघा, महाराष्ट्र सरकारच्या लाडकी बहीण योजनेचा जुलै महिन्याचा हप्ता कधी जमा होणार याकडे राज्यातील हजारो लाभार्थी महिलांचे लक्ष लागले आहे। जून महिन्याचा हप्ता थोडा उशिरा मिळाल्याने जुलै महिन्यातही असेच काही होणार का असा प्रश्न अनेक महिलांना सतावत आहेत। आणि बघा, महत्त्वाचं म्हणजे बघा, जो काही जुलैचा हप्ता आहे त्याबद्दलची सर्वात मोठी आनंदाची अपडेट आलेली आहे। जुलैच्या 1500 रुपये संदर्भात मोठी खुशखबर आलेली आहे, सांगतो मी तुम्हाला। हे बघा, लवकरच म्हणजे 31 जुलैच्या आत 1500 रुपयाचा हप्ता खात्यात जमा होण्याची शक्यता आहे। अद्याप सरकारकडून अधिकृत तारीख जाहीर करण्यात आलेली नसली तरी महिलांमध्ये अपेक्षा आहे की हा हप्ता वेळेत मिळेल। तर बघा,
हप्ता जुलै महिन्यातच मिळणार आहे अशी माहिती आता सर्वांकडून मिळत आहे. बघा आता काही सोर्स आहेत आणि वरून मीडिया रिपोर्ट किंवा वरून जी माहिती मिळत आहे तर 31 जुलैच्या आतच पैसे मिळतील. मी तुम्हाला भरपूर व्हिडिओमध्ये मागच्या वेळी सांगितलं की तुम्हाला 25 ते जवळपास 30 जुलै दरम्यान पैसे खात्यामध्ये येतील असं मी तुम्हाला सांगितलं. त्यामुळे आता पुढील काही दिवसात आता तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत. 31 जुलैच्या आतच आता लाडक्या बहिणींना जुलैचे 1500 रुपये खात्यामध्ये येणार आहे. ती सर्वात मोठी आनंदाची अपडेट आहे. आणि कोणत्या बहिणींचा हप्ता बंद करण्यात आला, कोणत्या बहिणींचा हप्ता जो आहे लाभ जो आहे तो बंद करण्यात आला त्या संदर्भात मी तुम्हाला सर्व सांगितलं. चला आता मी तुम्हाला सांगतो लाडकी बहीण योजनेसंदर्भात. आता 7,000 रुपये कोणाला कसे काय मिळतील त्याबद्दल पण सांगतो आणि महत्त्वाचं म्हणजे यादी वगैरे पण त्याबद्दल पण माहिती देतो. व्हिडिओ पूर्ण बघा आणि जुलैचा हप्ता कोणाकोणाला मिळाला, सुरुवात झाली त्याबद्दल पण सांगतो. व्हिडिओ कंटिन्यू इथून शेवटपर्यंत पूर्ण बघा तुम्ही. आता महत्त्वाची माहिती आहे, कामाची माहिती आहे. बघा आता ही माहिती. तर बघा आता जी माहिती मी तुम्हाला देत आहे नीटपणे समजून घ्या. हे बघा लाडकी बहीण योजनेमार्फत तुम्हाला फक्त 1500 रुपये मिळतात. 7,000 रुपये वगैरे तुम्हाला काहीच मिळणार नाही बहिणींनो. आणि सध्या अशी माहिती सोशल मीडियावर दिली जात आहे 7,000 रुपये मिळेल, 8,000 रुपये मिळेल, 10,000 रुपये मिळेल. तर लाडकी बहीण 1500 रुपयेऐवजी तुम्हाला दुसरं कुठलेच पैसे मिळत नाही एवढं लक्षात घ्या. 7,000 रुपये वगैरे तुम्हाला काहीच मिळत नाही, ते अफवा आहेत. त्या अफवांना तुम्ही बळी पडू नका. सत्य माहिती आपल्या चॅनलवर बघा फक्त. ओके 7,000 रुपये वगैरे तुम्हाला काही मिळणार नाही, ते झालं क्लिअर. आता महत्त्वाचं म्हणजे बघा तुम्हाला आतापर्यंत बघा 18,000 रुपये मिळून गेलेले आहेत. 7,000 नाही बहिणींनो तर 18,000 रुपये तुम्हाला आतापर्यंत लाडकी बहीण योजनेमार्फत मिळून गेलेले आहेत. सर्व आपण हिशोब केला तर आतापर्यंत. ओके आता महत्त्वाचं म्हणजे बघा यादी महत्त्वाचं म्हणजे आता ज्यांना पैसे आले त्यांनी समजून जायचं की आपण अपात्र झालो. कारण 4 चाकी तुमच्याजवळ वाहन असेल तर समजून जायचं तुम्ही, असं आपणच समजून घ्यायचं. आता आपलं जरी उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त असेल तर ते सरकारला बरोबर माहीत असतं की तुमचं उत्पन्न किती झालेलं आहे. लगेच ते तुम्हाला अपात्र करतील. त्यामुळे तुम्ही अपात्र झाल्याचं समजून घ्या. 4 चाकी वाहन तुमच्याजवळ असेल तर तुम्ही अपात्र आहेत. 2-2 योजनेचा तुम्ही लाभ घेत असाल तर तुम्ही समजून जायचं की आपण अपात्र झालो. तसेच महत्त्वाचं म्हणजे तुम्ही सरकारी कर्मचारी असाल तर तरी समजून जायचं. आता सरकारी कर्मचारी तुम्ही असाल तरी योजनेचा लाभ घेत असाल तर कसं चालेल, सरकार हप्ता बंद करेल. ओके तर आता ते तुम्ही समजून घ्यायचं. ओके हे महत्त्वाचं होतं. ठीक आहे. आता महत्त्वाचा सवाल, महत्त्वाचा प्रश्न, जुलैचे 1500 रुपये सुरू झाले का? ही महत्त्वाची माहिती आहे, नीटपणे समजून घ्या. जुलैचे 1500 रुपये आता कोणत्याही क्षणी तुमच्या खात्यामध्ये जमा होतील बहिणींनो. थोडी वाट बघा, थोडी प्रतीक्षा करा. पैसे येणारच आहेत. पैसे कुठे जाणार नाही, पैसे बरोबर येतात. आता 31 जुलैच्या आत पैसे सांगितले जातात. त्यामुळे आता कदाचित कोणत्याही क्षणी तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत. अधिकृत तारीख वगैरे काहीच आलेली नाही, परंतु आता जे सोशल मीडिया आहे किंवा इतर मीडिया रिपोर्ट आहे त्यानुसार ही माहिती मिळत आहे की तुम्हाला 31 जुलैच्या आत पैसे येणार आहेत. त्यामुळे थोडी वाट बघा. अचानकपणे कोणत्याही क्षणी तुमच्या खात्यामध्ये आता पैसे येणार आहेत. ही सर्वात मोठी खुशखबर होती, महत्त्वाची माहिती होती लाडकी बहीण योजनेसंदर्भात. सर्व माहिती एकदम सिंपल आणि सोप्या भाषेत मी तुम्हाला सांगितलं. चला आता पुढील महत्त्वाच्या ताज्या बातम्या बघा. चला आता आपण लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्व माहिती बघितली. लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची माहिती आपण समजून घेतली. आता आपण समजून घेणार आहोत, जाणून घेणार आहोत आजच्या ताज्या बातम्या. बघा आजच्या ताज्या बातम्या आहेत मराठवाड्यात पावसाची दमदार हजेरी. बघा आता मराठवाड्यात पावसाची दमदार हजेरी लावलेली आहे. लातूर, परभणी, नांदेड, वाशिममध्ये बळीराजाला दिलासा. बघा महाराष्ट्रातील बहुतांश भागात पावसाने दीर्घ विश्रांती घेतल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली होती. शेतीच्या कामांना वेग आला असताना आणि पेरणी पूर्ण झालेली असताना पावसाने पाठ फिरवल्याने दुबार पेरणीचे संकट डोकावत होते. हवामान खात्याच्या अंदाजानुसार मराठवाड्यासह राज्यातील अनेक भागात पुढील काही दिवस ढगाळ वातावरण राहील आणि काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. तसेच पिकांना बळ मिळून शेतीच्या कामांना गती येईल. ओके तर बघा हा दमदार पाऊस मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी आशेचा किरण घेऊन आला आहे. पावसाच्या या पुनरागमनाने शेतकऱ्यांमध्ये नव्या उत्साहाचे संचारले आहेत. बघा तर पावसासंदर्भात ही महत्त्वाची माहिती होती.
आणि मराठवाड्यासाठी ही खास करून माहिती होती. हे बघा, मराठवाड्यात पावसाची दमदार हजेरी. ओके, तर ही सर्वात मोठी बातमी ती पावसासंदर्भात. पुढील बातमी बघा तुम्ही आता. चला, बातमी नंबर 2 बघा, अतिशय महत्त्वाची बातमी नंबर 2 आहे. बातमी नंबर 2 आहे, मोठी बातमी समोर आलेली आहे. आता रेल्वे तिकीटही EMIवर मिळणार. बघा, आता ही नवीनच बातमी आहे. तुम्ही म्हणाल की रेल्वे तिकीट EMIवर कसे मिळणार, म्हणजे हप्त्यावर कसे मिळणार. रेल्वे विभागाचा निर्णय काय? बघा, रेल्वे विभागाचा निर्णय काय, एका क्लिकवर जाणून घेऊया सर्व माहिती. तर बघा, प्रवाशांच्या सोयी सुविधेसाठी रेल्वे प्रशासनाने गेल्या काही दिवसात नियमातील बदलाचा धडाका लावला आहे. त्याचा नियमित प्रवाशांना मोठा फायदा होत आहे. रेल्वेचा चेहरामोहरा बदलण्याची तयारी सुरू असतानाच आता आणखीन एक मोठी बातमी समोर येत आहे. बघा, रेल्वे तिकीट रिझर्वेशनसह वेटिंग तिकीट रिझर्वेशन चार्ज तात्काळ तिकीटच्या बुकिंगमध्ये रेल्वे विभागाने अनेक बदल केले आहेत. आता रेल्वेने एक स्पेशल टूर पॅकेज आणले आहे. हे पॅकेज घेतल्यानंतर प्रवाशांना तिकिटाचे पैसे हप्त्याने चुकवता येतील. त्यांना EMIद्वारे ही रक्कम भरता येईल. बघा, EMIद्वारे ही रक्कम भरता येणार आहे. त्या संदर्भात ही महत्त्वाची माहिती आहे. बघा, आता रेल्वे विभाग काही ना काही नवीन बदल, काही ना काही नवीन सोयी सुविधा हे बघा प्रवाशांसाठी आणत आहे. आणि आता रेल्वे तिकीटही EMIवर मिळणार. या संदर्भात रेल्वे विभागाचा महत्त्वाचा निर्णय समोर आलेला होता. चला, ही बातमी पण तुम्हाला समजली. ही बातमी पण महत्त्वाची होती. रेल्वे विभाग संदर्भात, रेल्वे तिकीट संदर्भात ही महत्त्वाची मोठी बातमी होती. चला, आता आपण शेवटची बातमी बघूया, मग आपण व्हिडिओ थांबूया. बघा, शेवटची बातमी बघा. चला, शेवटची बातमी बघा, बातमी नंबर 3. विद्यार्थ्यांच्या आधार कार्ड अपडेटसाठी नवी मोहीम. 5 ते 7 वर्षाच्या मुलांसाठी मोफत सुविधा. हे बघा, आता विद्यार्थ्यांच्या आधार कार्ड अपडेटसाठी नवीन मोहीम जी आहे ती राबवली जात आहे. नवी मोहीम काय आहे नीटपणे समजून घ्या. भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण UIDAI, हे बघा, UIDAI शाळांमध्ये मुलांचे आधार कार्ड अपडेट करण्यासाठी मोहीम सुरू करणार आहे. ही मोहीम संपूर्ण देशभरात राबवण्याची योजना असून 5 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या 7 कोटी मुलांचा बायोमेट्रिक डेटा म्हणजेच बोटांचे ठसे, डोळ्यांचे स्कॅनिंग आणि फोटो आधारमध्ये अपडेट केले जाणार आहे. बघा, महत्त्वाची माहिती. तर बघा, हे संपूर्ण काम पालकांच्या संमतीने, बघा, आता तुमच्या पालकांच्या संमतीनेच शाळांमध्ये केले जाईल हे संपूर्ण काम. ही मोहीम येत्या 2 महिन्यात सुरू करण्यात येईल. 5 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांसाठी बायोमेट्रिकशिवाय आधार बनवले जाते. ओके, तर बघा, 5 वर्षानंतर बोटाचे ठसे, डोळ्याचे हे बघा स्पॅनिंग, हे बघा डोळ्याचे स्पॅनिंग पण होतं आणि फोटो अपडेट करणे आवश्यक असते. ओके, हे बघा, 5 वर्षानंतर बोटाचे ठसे, डोळ्याचे स्पॅनिंग आणि फोटो अपडेट करणे आवश्यक आहे. जर हे केले नाही तर आधार निष्क्रिय होऊ शकते. यामुळे शालेय प्रवेश, शिष्यवृत्ती किंवा सरकारी योजनांमध्ये समस्या निर्माण होऊ शकतात. UIDAI प्रत्येक जिल्ह्यात बायोमेट्रिक मशीन पाठवेल, जे शाळेत जाऊन मुलांचा डेटा अपडेट करतील. पालकांच्या संमतीने हे काम केले जाणार आहे. बघा, पालकांच्या संमतीनेच हे काम केले जाणार आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे शाळेत जाऊन मुलांचा डेटा अपडेट केला जाईल. ओके, तर ही महत्त्वाची माहिती होती. विद्यार्थ्यांमध्ये आधार कार्ड अपडेटसाठी नवी मोहीम आता राबवली जाणार आहे. 5 ते 7 वर्षाच्या मुलांसाठी ही मोफत सुविधा असणार आहे. ही महत्त्वाची बातमी होती. बातमी नंबर 3 शेवटची बातमी होती. ठीक आहे, आज आपण या व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाच्या कामाच्या बातम्या बघितल्या आणि सुरुवातीला आपण लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्त्वाची माहिती बघितली. सर्व माहिती एकदम सिंपल सोप्या भाषेत मी तुम्हाला समजून सांगितलेलं आहे. तुम्हाला समजेल त्याच भाषेत मी सर्व माहिती तुम्हाला देतो, तुम्हाला सर्वांना माहीत आहे.
ठीक आहे, या व्हिडिओला लाईक करा, या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आलेले असाल तर आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा. शेजारील घंटीचं बेल आयकॉन प्रेस करा आणि ऑल नॉर्थ सिलेक्ट करा. भेटू पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.